नागपूरच्या आमदार निवासात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा जो धक्कादायक प्रकार उघड झाला त्यानंतर आता आमदार निवास पुन्हा वादात अडकलाय। या मुलीचं दोघांनी 14 एप्रिलला अपहरण केलं होतं। त्यानंतर तिला आमदार निवासातल्या एका खोलीत डांबून तिच्यावर बलात्कार करण्यात आला। पण कोणत्याही आमदाराच्या किंवा अधिकाऱ्याच्या नावावर रूम बुक नसताना या आरोपींना रूम कशी मिळाली असा सवाल आता उपस्थित होतोय। या आमदार निवासात 350 पेक्षा जास्त खोल्या आहेत। सर्वत्र स्मशान शांतता असते। असं असतानाही सर्वात धक्कादायक म्हणजे आमदार निवासात एकही सुरक्षा रक्षक नाहीये। त्यामुळेच यापूर्वी सुद्धा इथे गुन्हेगारी कृत्य घडले आणि आताही घडलेल्या घटनेनुसार याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या या नागपूर आमदार निवासात सुरक्षेचा पंचनामा केलाय आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे यांनी। एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा नागपुरातील आमदार निवास चर्चेत आलेला आहे। ज्या विंगवर ज्या परिसरामध्ये 320 रूम नंबर आहे, या रूममध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि कंटिन्यूअस 3 दिवस त्या अल्पवयीन तरुणीवर 2 नराधम बलात्कार करत होते। हीच ती रूम आहे आणि तुम्ही हा संपूर्ण परिसर बघा, म्हणजे ही 320 रूम नंबर आहे आणि या लेनमध्ये जेवढ्या काही रूम्स दिसत आहे सुनसान आहे। जास्तीत जास्त रूम्सला लॉक लागलेला आहे आणि कुठलाही सुरक्षा रक्षक नाही। म्हणजे कोणीही इथे रूम घेतली तर कुठलंही गुन्हेगारी कृत्य केलं तर त्यावर आळा बसावा असं कुठलंही सुरक्षा रक्षक नाही, वॉचमन नाही, कोणीही नाही। त्यामुळे सहज कोणालाही रूम मिळते आणि त्यामुळेच नागपुरातील हे आमदार निवास जे आहे ते गुन्हेगारीचा अड्डा बनलेला आहे। हे संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतोय। याच लेनमध्ये या ठिकाणी बघा कशा प्रकारे अशी व्यवस्था आहे, इथली सुनसान असतं आणि सुरक्षा व्यवस्था कुठेही नाही। आमदारांच्या निवासासाठी बांधण्यात आलेलं हे आमदार निवास आहे आणि तुम्ही इथे बघू शकता नो मॅन्स लँड आहे, कुठेही माणूस दिसत नाही। अशा गुन्हेगारी कृत्यांचा हा संपूर्ण परिसर अड्डा झालेला आहे। इथे लक्ष ठेवायला कोणीही नाही आणि वेळोवेळी कुठलाही व्यक्ती येऊन इथे रूम बुक करू शकतो आणि गुन्हेगारी कृत्य करू शकतो। आणि सगळे फ्लोअर, या सगळ्या बिल्डिंगचे सगळे फ्लोअर चेक केले बघा तुम्ही, त्या फ्लोअरवरही कोणीही दिसलेलं नाही। या सेकंड फ्लोअरवर सुद्धा फारशी वर्दळ नाही, फार शांतता असते आणि त्यामुळे गुन्हेगारांचं फावतं। यावर नियंत्रण मिळावं किंवा सुरक्षा रक्षक नेमले जावे, पोलिसांकडे इथली सुरक्षा द्यावी अशी कुठलीही व्यवस्था आजपर्यंत झालेली नाही। हा संपूर्ण परिसर पुन्हा मी तुम्हाला दाखवतो। दुसरी लेन आहे त्याच बिल्डिंगमधली आणि अधिवेशनाच्या काळात सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक या ठिकाणी असतात। आमदार क्वचितच इथे असतात, म्हणजे 10% सुद्धा आमदार निवासात राहत नाही। मग इतके कोट्यवधी रुपये खर्च करून हे आमदार निवास बांधण्यात आलं ते गुन्हेगारांचा अड्डा करण्यासाठी का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मी तुम्हाला खालचा परिसर दाखवतो। मी आमदार निवासच्या या परिसरात वेळोवेळी दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहे, गुन्हेगारी कृत्याचा अड्डा झालेला आहे। संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतोय। ज्या आमदार निवासच्या इमारत क्रमांक 1 मध्ये ही बलात्काराची घटना घडली ती हीच इमारत आहे आणि सुरक्षेची व्यवस्था बघा, इथनं एंट्रन्स आहे, हा मुख्य एंट्रन्स, इथे कुठेही सुरक्षा रक्षक तुम्हाला दिसत नाही। CCTV कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, परंतु ते CCTV तपासण्याची यंत्रणाच नाही, त्यामुळे गुन्हेगारांचं फावतं आणि त्यामुळेच हे सगळे आमदार निवास जे आहे ते गुन्हेगारीचा अड्डा बनलेले आहे। या ठिकाणी रूम बुक केली जातात। त्यांना आपण विचारूया की नेमकं दादा तुम्ही कोणालाही रूम देता? कोणाला सरकारी कर्मचारी वगैरे सगळ्यांना याच्या प्रोटोकॉलप्रमाणे कोणी आलं त्यांना सगळ्यांना। इथे ते रूममध्ये काय करतात, काय चालतं त्या रूममध्ये, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहे का हे पाहण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही? नाही सर, स्टाफ नाही आमच्याकडे तर एवढा शोधायला। पण आतमध्ये कोण काय सुरू आहे आणि तो कशा करता आहे ते आपला शोध, तो स्टाफ नाही आपल्याकडे। सिक्युरिटी गार्ड वगैरे नाही, काहीच नाही। ही सगळी आपबीती आहे, हे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहे सगळी पाहणी करण्यासाठी आणि ही सगळी व्यवस्था तुम्हाला मी इथली दाखवतोय सरकारी नियमानुसार। म्हणजे कागद आय कार्ड बघितलं एखाद्या व्यक्तीचं की त्याला 1000 रुपयात या ठिकाणी रूम मिळत असते। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या सगळ्या आमदार निवासाच्या सुरक्षेची जबाबदारी असायला पाहिजे, म्हणजे त्यांची जबाबदारी आहे ही, परंतु कोणीही सुरक्षा रक्षक नेमलेला नाही। त्यामुळेच नागपुरातील आमदार निवास गुन्हेगारीचा अड्डा झालेला आहे। आमदारांच्या निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी हे बांधण्यात आलं, परंतु अधिवेशन काळात, हिवाळी अधिवेशन काळात 10% सुद्धा आमदार या ठिकाणी राहत नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच लोक राहतात आणि त्यामुळेच पुन्हा चर्चेत आलेलं आहे। आता सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे की इथे सुरक्षा रक्षक प्रोव्हाइड करायला पाहिजे, पोलिसांची सुरक्षा असायला पाहिजे। नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह गजानन उमाटे, महाराष्ट्र।